सहकाऱ्यांच्या माध्यमातून तयार करणार आहे। सभासद नोंदणी मोहीम ही आम्हाला याच महिन्यामध्ये सुरू करायची आहे आणि मग त्याच्या अनुषंगाने पक्षांतर्गत संघटन निवडणुका असतील, इतरही काही बाबी असतील, त्याही कामाला आम्हाला याच कालावधीमध्ये त्या ठिकाणी गती द्यायची आहे। पक्षाचं काम केवळ राजकीय स्थितीपुरता मर्यादित न राहता समाजाच्या विविध क्षेत्रांशी निगडीत असलेल्या बाबींवरती लक्ष केंद्रित करत पक्षाची वाटचाल पुढच्या कालावधीमध्ये अधिक मजबूतीने कसे करता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही विचार त्या ठिकाणी करणार आहोत। माझ्या सर्व सहकाऱ्यांच्याकडनं मी त्यांच्या सूचना काय आहेत, याबद्दलची त्यांची मतं काय आहेत हे जाणून घेण्याचा त्यानिमित्ताने प्रयत्न केला आणि मग हे सूचित केलं की शेवटी सर्वांनी मिळून जसं आज प्रत्येकाला वेगवेगळ्या संघटनेच्या पदावरती काम करण्याची संधी मिळालेली आहे, त्या दृष्टिकोनातून त्यांनी अधिक सक्रिय त्या ठिकाणी काम करावं। पक्ष आणि पक्षाची शिस्त यापुढे कसोशीने पाळली गेलीच पाहिजे अशी भूमिकाही आजच्या बैठकीमध्ये सांगण्यात आली। मीच त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। प्रवक्त्यांची सुद्धा स्वतंत्रपणाने बैठक घेतली। प्रवक्त्यांची जबाबदारी मोठी राहते, कारण प्रवक्ते ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला ते व्यक्तिगत मत नसतं। एखादा पदाधिकारी बोलला तर ते व्यक्तिगत मत राहू शकतं, पण प्रवक्ते पक्षाच्या वतीने ज्या वेळेला घोषित होतात त्याला त्यांनी मांडलेलं मत किंवा भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका म्हणून मांडली जात असते। म्हणून त्यांनाही त्या संदर्भामध्ये काही सूचना मला करायच्या होत्या, त्या ठिकाणी मी केलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की कुटुंब म्हणून पुढच्या कालावधीमध्ये अधिक सक्षमपणाने महाराष्ट्रामध्ये पक्ष संघटन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि विविध क्षेत्राशी निगडीत असलेल्या अनेक बाबींची आम्ही सगळेजण निश्चितपणाने त्या ठिकाणी यशस्वी होऊ, एवढंच आजच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी चर्चा झाली। त्यांचंही म्हणणं ऐकून घेतलं। आजच्या पत्रकार परिषदेचा प्रामुख्याने तोच हेतू होता की ज्या आपल्यामार्फत पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही कळावं आणि जनतेला त्या ठिकाणी कळावं। मला पत्रकार परिषदेच्या निमित्ताने जे सांगायचं होतं ते बोललेलं आहे। आपल्याला काय मुख्यपणाने विचारायचं असेल तर आपण विचारावं अशी आपल्याला विनंती आहे। एक असं आहे की पालकमंत्र्यांचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रितपणाने बसून लवकरात लवकर घेतील। माझ्या माहितीप्रमाणे 2-3 दिवसामध्ये पालकमंत्र्यांचा निर्णय त्यांच्या स्तरावरती त्या ठिकाणी होईल। ते तिघेही जो निर्णय पक्षाचे प्रमुख या नात्याने जो घेतील तो सर्वच घटक पक्षाला मान्य असेल। सर, रायगडच्या पालकमंत्री पदावरून प्रामुख्याने वाद आहे। शिवसेनेचे आमदार म्हणतात की गेल्या वेळेस जर राष्ट्रवादीकडे पालकमंत्री पद होतं तर शिवसेनेकडे ते पालकमंत्री पद राहतं। एक असं आहे की मी बाब स्पष्ट केली की अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे। ते जे ठरवतील ते रायगडसह सर्व जिल्ह्यांतील सर्वांनाच मान्य असेल, तो निर्णय त्यांच्याकडनं होईल। तुम्ही पहिल्यांदा उत्तर नाही दिलं। अजित पवार हे बीडचे पालकमंत्री होते, मुख्यमंत्र्यांचा विषय नाही का? बीडचं पालकमंत्री पण आधीच्या कोट्यामध्ये राष्ट्रवादीकडे आहे। एक असं आहे की आधीच्या कोट्यात काय होतं त्याच्या आधारेच पालकमंत्रीपद दिली जाणार आहेत की काय, याच्यातलं धोरण ते तिघेजण ठरवतील आणि त्याच्या अनुषंगाने जे येईल मग कदाचित दादांच्या स्तरावरती मी प्रफुल्लभाई आम्ही बसून मग कदाचित ते ठरेल। पण जोपर्यंत निश्चिती त्यांच्या तिघांच्या स्तरावरती होत नाही तोपर्यंत पक्षांतर्गत, कारण आमचे आज 10 मंत्री आहेत, त्यामुळे किती जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळतील, कोणत्या जिल्ह्याचं मिळतील आणि मग कोणाला त्या ठिकाणी देऊन जबाबदारी ती द्यावी बसून ठरवू। दुसरा मुद्दा की भुजबळांची नाराजी कधी झाली का? अजित पवारांनी थेट संपर्क केला नाही आतापर्यंत अशी जी माहिती आहे बाहेर येते ती खरी आहे का? तुमचा संवाद सुरू होता नाही, माझा संवाद होताच। मी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, वेळोवेळी बोललो। नंतरच्या कालावधीमध्ये आदरणीय भुजबळ साहेब परदेश दौऱ्यावरती होते। माझ्या माहितीप्रमाणे ते काल आलेले आहेत। मी पण गेले 5-6 दिवस रायगड रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होतो। आज मी संघटनेची बैठक घेतली, त्यामुळे उद्या परवा त्यांच्याशी चर्चा होणे अपेक्षित आहे। नाराजी कमी होईल त्यांच्याबरोबर ती चर्चा अपेक्षित आहे, नाराजी कमी होईलच।
भुजबळ साहेब गेले 40-45 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांच्या प्रचंड मेहनतीने त्यांनी त्यांचं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून आणि आम्ही सर्वांनी बहुमताने निर्णय घेत लोकशाहीच्या माध्यमातून एनडीएमध्ये सहभागी होण्याचा जो निर्णय घेतला त्या क्षणापासून भुजबळ साहेबांचं योगदान पक्षाच्या वाटचालीमध्ये फार मोठं राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये ते नक्की राहील त्यांचं योगदान. अशा पद्धतीने आमचं काम सुरू आहे. सर, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये आता बीडचे जे खासदार आहेत बजरंग सोनवणे यांनी एक दावा केलाय. ज्यावेळेस अजित पवार मस्साजोगला भेट द्यायला गेले त्या भेटीदरम्यान वाल्मिक कराड ज्या गाडीने शरणागती त्यांनी पत्करली सीआयडीमध्ये ती गाडी अजित पवारांच्या ताफ्यात होती आणि त्या गाडीचा ड्रायव्हर सुद्धा अजित पवारांच्या ताफ्यात होता. अजित पवारांना या प्रकरणात गोवण्यात येत आहे का असा सवाल जो आहे तो बजरंग बाप्पांनी उपस्थित केला. एक असं आहे की मी काल या प्रश्नाचं उत्तर रत्नागिरीच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलं. खासदार बजरंग सोनवणे निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांनी जबाबदारीने बोलावं, गाडीचा नंबर सांगावा. अनेक वेळेला मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, आम्ही पक्षाचे पदाधिकारी असतो, आम्ही जात असताना अनेक गाड्या पाठीमागे असतात, कुठल्या असतात माहिती नसतं. काही वेळेला आमच्या कारवाईमध्येच असतात असंही नाही. रस्त्यावर प्रवास करताना आपल्या गाडीच्या पाठीमागे 4 गाडीसून कुठली गाडी आहे म्हणजे ती कारवाईमध्येच होती असा दावा करणं म्हणजे काय. एक तर ती बाब संवेदनशील असल्यामुळे मी या बाबतीमध्ये अधिक काय बोलण्यापेक्षा बजरंग सोनवणेंनी गाडीचा नंबर सांगावा, व्हिडिओ असेल ते सांगावं, कोण गाडीत होतं ते सांगावं. बेछूट आरोप करून ही जी घटना आहे ती निंदनीय आहे, क्रूरतेला काळिमा फासणारी आहे. त्याच्यामुळे याची सर्वदूर पद्धतीची सखोल चौकशी केली जावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. ज्याचा कोणाचा दूरवरून जरी संबंध असेल तेही सत्य या चौकशीच्या माध्यमातून जनतेच्या समोर त्या ठिकाणी यावं अशी पक्षाची स्वच्छपणाची भूमिका आहे. आणि म्हणूनच या संवेदनशील आणि अतिशय गंभीर असलेल्या विषयाच्या बाबतीमध्ये मला कुठलंही राजकीय मत व्यक्त करायचं नाही आहे. ज्यांना जे करत असेल ते त्यांनी त्यांच्या स्तरावरती जरूर त्या ठिकाणी करावं. माझ्या संवेदना त्या झालेल्या घटनेच्या दृष्टिकोनातून पक्षाच्याही अतिशय तीव्र स्वरूपाच्या आहेत. मुद्दा असा उपस्थित राहतो की तुम्ही आता यापूर्वी प्रेस सुरू होताना सांगितलं की पक्ष शिस्त याच प्रकरणामध्ये तुमच्याच पक्षाचे आमदार कुठल्या जिल्ह्यातले तुमच्याच मंत्र्यावर जे तुम्ही मंत्री केलं त्यांच्यावर आरोप करतायत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधापासून ते स्वपक्षातल्या नेत्यांकडे केली जाते. मग एक असं आहे की ते जे काय बोलतायत किंवा आता त्या संदर्भात जी चर्चा आहे ती त्या संवेदनशील घटनेशी आहे आणि म्हणूनच मला त्या संवेदनशील घटनेच्या संदर्भात कुठलंही राजकीय मत मी व्यक्त करणार नाही, करायचं नाही. कारण मला त्या झालेल्या घटनेच्या वेदना खूप आहे, पक्षालाही आहे. त्यामुळे ठीक आहे ना, ती जी बाब आहे ती त्या दृष्टिकोनातून आहे, सत्य बाहेर येईल. मग आम्ही ज्या वेळेला बसू त्यावेळेला त्या विषयावरती चर्चा करू. अधिवेशन काळापासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली, त्यांना मंत्रीपद दिलं गेलं, आता त्यांना खातं सुद्धा दिलेलं आहे. पक्ष म्हणून काय भूमिका आहे? धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार का? मी मगापासून वारंवार हेच सांगतोय की सरकारने SIT घोषित केली, CID चौकशी घोषित केली, न्यायालयीन चौकशी घोषित केली. या तिन्ही पातळीवरती चौकशीचं काम शीघ्र गतीने तपासाचं त्या ठिकाणी सुरू आहे. त्या तपासातून सत्य आहे काय ते बाहेर येईल आणि त्याच्यानंतर पुढचा विषय त्या ठिकाणी येईल. जो दोषी असेल, जो आरोपी असेल त्याला सत्वर कठोर कारवाई फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्या ठिकाणी केली जावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. सर, या प्रकरणामध्ये तुमच्या पक्षाच्या मराठवाड्यातल्या आमदारांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी तुमच्याकडे किंवा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे केली आहे का? कारण की आमदारांचं असं ओव्हरऑल म्हणणं आहे धमक्या आवाजात की मराठा समाजाच्या घोषणाला सातत्याने पुढे सामोरं जावं लागणार या सगळ्या प्रकरणात. साहेब, पुन्हा आपण वारंवार त्या संवेदनाशील घटनेच्या बाबतीमध्ये माझं राजकीय मत विचारता. दबक्या आवाजात कोण आमदार म्हटले तुम्हाला माहिती, मला माहित नाही. मी पुन्हा एकदा नाही ते झालं ना, पण हे बाकीचे आमदार म्हणतात ते काय बोलले ते मला समजलं, तुम्ही काय बोलले ते मला समजलं, मी त्याचंही उत्तर दिलं. याही प्रश्नाचं उत्तर ते देतोय की संवेदनाशील क्रूर झालेली घटना आहे, त्या विषयाच्या वरती मी राजकीय भाष्य करणार नाही. मी जे सांगितले ती पक्षाची भूमिका पुन्हा एकदा आज
3 वेळा या ठिकाणी अधोरेखित केली. आपण इतरही काय बाबीवरती बोलावं. तुम्ही आता सांगितलं की पक्ष विस्तारासाठी अधिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अनेक लोकांना पक्ष प्रवेश करू. गेल्या काही दिवसात चर्चा सुरू अशी आहे की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही खासदार आमदार तुमच्याकडे येतील. तशा स्वरूपाचा खरंच संवाद सुरू आहे. तशा स्वरूपाची निवडणूक काय गोष्टी राहणार आहे तुमच्याकडे? तशापैचा संवाद कोणाचा कोणाशी सुरू आहे याबद्दलची फारशी माहिती माझ्याकडे नाही. थोडी माहिती त्यामुळे त्या संदर्भातला ज्या वेळेला निर्णय घेण्याची वेळ आलीच तर खूप आधी आपल्याला बोलावून त्याच्यातली सातत्य माहिती आपल्यासमोर ठेवण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडनं राहील. अशी एक माहिती समोर आली जे आपल्या आत्ता पक्षात आहे त्यांचं असं म्हणणं आहे की 2 जुलैला आम्ही सगळं आलो तर निष्ठावंतांना पहिलं लक्ष देतो. आता वेगवेगळ्या पदांचं वाटप करणं आहे महामंडळ असतील. एक असं की पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना ही त्यांना सन्मान मिळणं त्यांनी व्यक्त करणं चुकीचं नाहीच आहे. शेवटी या सगळ्या वाटचालीमध्ये मी असेन, राष्ट्रीय अध्यक्ष दादा असतील, प्रफुल्लभाई असतील, पक्षाचे माझे सर्व वरिष्ठ नेते मंडळी असतील, त्यांनी या साऱ्या गोष्टीचं अवलोकन केलेलं आहे की पक्षाच्या भूमिकेशी या संबंध निवडणुकीच्या प्रक्रियेशी कोणाचं किती योगदान झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाला सन्मानपूर्वक त्याला संधी देण्याचा प्रयत्न पक्षाकडनं होईल. आता किती ठिकाणी आम्हाला सन्मान देता येईल, कसं काय करता येईल त्याचा सारासार विचार आम्ही सगळेजण बसून करू. बर्नेंना अजूनही खात्याचा पदभार घेतलेला आहे. तर अनेकांची लेट झालं अशा पद्धतीचे चित्र पाहायला मिळाले आणि सुप्रिया सुळेने विषयाला अनुषंगाने एक प्रतिक्रिया दिली की सध्या राज्यामध्ये अस्तव्यस्त सगळं प्रमाण दिसत आहे. केवळ मुख्यमंत्री काम करतात तर लोकांचं कामाकडे लक्ष नाही. टीकाकारांना टीका करण्यासाठी काही ना काहीतरी निमित्त लागत असतं. मला त्या विषयावरती अधिक काही बोलायचं नाही आहे. पण दत्ता भरणेंचं स्टेटमेंट मी आज वाचलं की ते परदेशात होते. काल परवा विवाहाच्या निमित्ताने इंदापूरला होते. आज की उद्या घेऊन ते कारभार सुरू करणार आहेत असं मी त्यांचं स्टेटमेंट वाचलं. मागील दिवसापासून अजित पवार कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाहीत आणि त्यांच्यामुळे त्यांच्या या अनुपस्थितीवरून बरीच चर्चा होते. कुठेही चर्चा काही नाही. चर्चा अशी होती ईव्हीएमच्या संदर्भात उत्तमराव जानकर यांनी एक दावा केला आहे की अजित पवार ईव्हीएमच्या घोटाळ्यामुळे जिंकून आले. त्यांनीही राजीनामा द्यावा, मीही राजीनामा देतो, मग जिंकून कोण येते बघू असं त्यांनी एक आव्हान दिलंय. त्याला जोडून अनेक जण आव्हानं देताना पाहायला मिळतं. महादेव जानकर देखील तशाच पद्धतीने वक्तव्य करतात. उत्तमराव जानकर आयुष्यात इतक्या वेळा पराभूत झाले त्यामुळे यावेळेला ते जिंकणार नाहीत असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे यावेळेला ते कशामुळे जिंकले ते त्यांना माहिती आहे. ते जिंकल्याच्यामुळे ते अजून त्या भारलेल्या मनस्थितीतून बाहेर आलेले नाहीत. पराजयाच्यामुळे काही माणसं बाहेर आलेली नाहीत आणि अनेक वेळेला पराजय स्वीकारलेला असल्यामुळे एकदा विजय झाल्यामुळे त्याच्यातून कोण लोक बाहेर आले नाही त्याच्यातले उत्तम जानकर. त्यामुळे असे बेछूट आरोप ते त्या ठिकाणी करतात. लोकसभेला जिंकले त्यावेळेला ईव्हीएम नाही जिंकले, ते त्यांच्या कर्तृत्वावर जिंकले. आणि आता मी लोकसभेला जिंकलो, तेही सगळे लोकसभेला जिंकले, त्यावेळेला ईव्हीएम नाही आलं. म्हणून परवा संसद उत्तर म्हटलं ना मी ईव्हीएमवरती काय बोलणार नाही कारण मी ईव्हीएमवरती निवडून आले असं त्या म्हणायलाच मी वाचलं. मला माहीत नाही, आय रेड समवेअर, आय डोंट नो, पण ते म्हटल्याचं वाचलं मी. त्याच्यामुळे ज्यांना सत्य आणि वास्तव समजतं ते असे बेछूट बोलणार नाहीत. त्यांना काय झालं, जानकर बऱ्याच वेळेला म्हणजे 8-9 वेळा काहीतरी पडले. तसे एकदा पक्षात असताना त्यांनी भाषण केलं होतं इथे महिला आर्थिक विकास मंडळात, किती वेळा पडले होते. एनिवे हिंदी में एक सवाल ये है कि जिस तरीके से या पद्धतीनं प्रतिक्रिया नाहीये. आता कधी मुंबईत येतात कधी काम सुरू करतात त्याच्यामुळे एकत्र त्या सगळ्या विषयावर काय भूमिका असते. दादांनी नागपूरलाही काम केलं, दादांनी मुंबईलाही बैठका घेतल्या, दादांनी दोन्ही घटनास्थळाला भेटसुद्धा दिली. त्या वेळेला प्रसारमाध्यमाशी दादा बोललेले आहेत. पुण्याला बारामतीला पाहणी करताना सुद्धा प्रसारमाध्यमांनी त्यांना या विषयावरती प्रश्न विचारले. त्या वेळेला सुद्धा दादांनी त्यांचं मत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. जे मत मी या ठिकाणी व्यक्त केले ते दादांनी पूर्वी केले की घटनेची चौकशी सखोलपणाने व्हावी
आणि त्या नराधम प्रवृत्तीच्या वरती कठोर कारवाई केली जावी असं दादा अनेक वेळेला बोलले. धनंजय मुंडे को लेकर के एनसीपी की क्या भूमिका है, क्योंकि लगातार विपक्ष जो धनंजय मुंडे का इस्तीफा मांग रहा है, सरकार से हटाने की बात कर रहा है, इसको कैसे देखते हैं? देखिए, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ये भूमिका है, जो कुछ घटना घटी है ये बहुत दुर्दैवी है, इसकी जांच होनी चाहिए. राज्य सरकार के तरफ से जुडिशियल इंक्वायरी, सीआईडी इंक्वायरी, एसआईटी स्थापित हो गई है, उसके माध्यम से इंक्वायरी वहाँ हो जाएगी. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यही कहती है कि इसकी जांच टू द एंड तक जाए और जो कुछ इसमें दोषी रहेगा उसके ऊपर कार्रवाई की जाए. ये संवेदनशील जो सब्जेक्ट है, अनफॉर्चुनेट जी घटना हो गई है, उसके बारे में मुझे कुछ राजकीय टिप्पणी करना मैं नहीं चाहता. छगन भुजबल की नाराजगी दूर करने की किस तरीके से कोशिश हो रही तारीफ की है? गई है और सुप्रिया सुले जी ने भी कहा है कि सिर्फ सीएम ही है जो एक्शन मोड में देख रहे हैं. इस तारीफ को आप कैसे देखें? कसं आहे की कालपर्यंत मुख्यमंत्र्यांची अच्छा, पहले जो सुप्रिया सुले ने कहा था कि अकेले देवेंद्र क्या करेगा और अब कह रहे हैं कि देवेंद्र ही करेगा, इसको दोनों आप ही सवाल पूछ रहे हैं और आप ही जवाब दे रहे हैं. दोनों को मिक्स करके कि ये जो बदली हुई भूमिका है. हाँ, एक मिनट सर, changing political dynamics in Maharashtra. You are hammering me so much that I forget to reply in Hindi. So very sadly and unfortunately, because of heavy burden from you, I just keep everything. Anyway, सर हिंदी में जाना है. मैं हिंदी में बोलना चाहता हूँ. देखिए, संजय राउत जी हो, सुप्रिया सुले जी हो, बार बार बयान देते आए कि देवेंद्र जी के ऊपर उनके इस्तीफे भी वो मांगते हैं कभी कभी. राज्य के मंत्रिमंडल की स्थापना होने के बाद मुख्यमंत्री जी हो, दोनों उप मुख्यमंत्री जी हैं, सभी मंत्री हैं हमारे एनडीए के, महायुति के, अपने स्तर पर उन्होंने काम शुरू किया है. विपक्ष को कोई ना कोई टिप्पणी करने की जब आवश्यकता होती है तब ये ऐसी टिप्पणी की जाती है. दीज आर पॉलिटिकल हैमरिंग, नथिंग एल्स, नो ट्रूथ इन दैट. देखिए, कभी जो कुछ स्थिति देवेंद्र जी के बारे में अच्छा कहा है कहने दो, लेकिन देवेंद्र जी को मालूम है कि ये क्या क्या कहते आए हैं. अच्छा, भुजबल की नाराजगी दूर करने की किस तरीके से कोशिश पार्टी की तरफ से हो रही है, क्योंकि वो लगातार कह रहे हैं कि पार्टी की तरफ से उनसे संपर्क नहीं किया है? देखिए, जब मंत्रिमंडल का विस्तार हो गया तब से मैंने एक दफ़ा भुजबल साहब के साथ भी मेरी बातचीत हो गई थी, समीर पंकज के साथ भी मेरी बातचीत हो गई थी. उसके बाद भुजबल साहब प्रदेश दौरे पर गए थे, मुझे लगता है वो कल आए. 6-7 दिन मैं भी मेरे लोकसभा कॉन्स्टिट्यूंसी के टूर पर था, मैं भी आज आया, पार्टी की आज मीटिंग ली. शायद कल या परसों हम बैठ के उसके बारे में निर्णय लेंगे. सर, एक सवाल है वीर सावरकर से जुड़ा हुआ, जो दिल्ली में प्रधानमंत्री जी कॉलेज का नामकरण करने जा रहे हैं, जिस पर वीर सावरकर से जुड़े हुए लोग काफी खुश हैं. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की क्या प्रतिक्रिया है? राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की प्रतिक्रिया अच्छी है. वीर सावरकर जी का योगदान महाराष्ट्र के लिए, देश के लिए, स्वतंत्र संग्राम के लिए रह गए थे. सर, ये जो लाड़की बहना योजना है, खासकर उसको लेकर अभी विपक्ष फिर से हमलावर है, कह रहा है कि जो नियम अभी आप बदल रहे हैं, नए नियम ला रहे हैं, जोड़ रहे हैं, कहीं ना कहीं ये जुमलेबाजी थी, उस पर वोट आपने ले लिया, अब देना नहीं है, इसलिए सारे के सारे नियम आ. देखिए, गवर्नमेंट की बात है, प्रशासन की बात है, इसके लिए मैं ज़्यादा टिप्पणी नहीं करना चाहता हूँ. लेकिन मैंने आज पढ़ा है, उस डिपार्टमेंट की मंत्री, शायद वो मेरी लड़की हो, लेकिन उनका बयान मैंने आज कल टीवी पे और भी देखा और कुछ वर्तमान पत्र में भी छप कर आया कि कोई इंडिकेटर बदले नहीं गए हैं, जो कुछ थे वही है, उनकी खाली स्क्रूटनी हो जाएगी, ऐसा बयान उनकी तरफ से और कुछ नहीं. लेकिन उससे ये देख रहे हैं कि चुनाव के वक्त आपने तो 2,34,00,000 महिलाओं को बिना किसी स्क्रूटनी की दे दिया. अब ऐसी जरूरत आपके पास आन पड़ेगी, हर चीज को फिल्टर लगा. ये तो मुझे मालूम नहीं, तो वो भी बात कर सकते हैं, सेम भी उसके बारे में बात करेंगे, वो दोनों रिप्रेजेंटेटिव से भी उसके बारे में बात करेंगे. सरकार की योजना के बारे में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष के नाते मुझे कुछ टिप्पणी नहीं करना चाहता हूँ. लेकिन एक मेरी मांग रहेगी, जो कुछ हमने आश्वासन दिया था उसकी पूर्ति होनी चाहिए.
वो तो मेरी मांग है एक। बाकी उनकी याचिका क्या रहना, नियम क्या रखना, वो तो सरकार की बात है, वो सरकार देखेंगे। सरकारी योजना का योजना थी, लेकिन फायदा तो पॉलिटिकल पार्टीज ने, तीनों पार्टी ने उठाया ना उसका, तो आप फायदा उठाया नहीं, फायदा उठाया नहीं, गलत मत बोलिए समीर जी, फायदा उठाया नहीं गया। विपक्षों को जो कुछ भ्रम हो गया था लोकसभा चुनाव के बाद कि वही लैंडस्लाइड विक्ट्री ले लेंगे, इस योजना की अमलबजावनी के बाद महाराष्ट्र की महिलाओं ने महायुति के भक्कम तौर पर उनका सहयोग हमको मिल गया। हम उनका आभारी हैं। उनके लिए हमने जो कुछ वचन हमारे मैनिफेस्टो में दिए हैं उनकी पूर्तता करने की हमारी जिम्मेदारी रहेगी। सर अजीत दादा की मदर जो है उनकी तरफ से स्टेटमेंट आया कि दोनों पवार फिर एक साथ आए, उसके बाद ये चर्चा और शुरू हो गई और आज फिर सुप्रिया ताई ने भी कहा कि देवेंद्र जी एक्शन मोड में, तो इस सबको आप कैसे देखते हैं? क्या फिर से दोनों पवार एक आएंगे? ये क्या चर्चा है जो कैसे चल रही है? देखिए, मातोश्री ने जो कुछ बयान दिया है वो उनके फैमिली के बारे में दिया है। हमने अजीत दादा के नेतृत्व में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सब सीनियर लीडर्स ने जो कुछ निर्णय हमने लिया एनडीए में शामिल होने का, महाराष्ट्र की जनताओं ने इस निर्णय में भारी मतों से हमको जीतकर फैसला दिया है। हमने जो तय किया है, हमने एनडीए में शामिल होने का और महाराष्ट्र के महायुति के गठबंधन के सरकार में हम हैं, वो तो निर्णय लेकर अजीत दादा के नेतृत्व में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आने वाले दिनों में उसी रास्ते पर आगे जाने वाली है। वाल्मीकरण हे पक्षाशी थेट संबंधित कुठल्या पदावर होते याचा माहिती मिळते, लाडकी बहीण योजना समितीचे तालुक्यातल्या अध्यक्ष होते। मला या संदर्भातली काही माहिती नाही। पण जर असं पदावर असेल तर मला या संदर्भातली आज काय माहिती नाही, असेल तर जरूर माहिती घेईन आणि मग त्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। ते जर काय कुठल्या या पक्षाच्या किंवा कुठल्या शासकीय कमिटीच्या पदावरती असतील तर त्या संदर्भातली योग्य ती भूमिका कारवाई केली जाईल। धन्यवाद। लास्ट इंग्लिश Thanks to both Sanjay Raut and Supriya Sule, after so long period, years to years and months to months, every moment criticizing Honorable Chief Minister Devendra Fadnavis, today they have expressed some different attitude for our Chief Minister. So thanks to them, that is one thing. But I don't know why they inclined to praise for that. Perhaps they wanted to criticize whole of the ministry in other way. So that is why they might have find out some escape for that, nothing else. बदलणारी भाषा आहे का महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेल्या निर्णयाच्या नंतर झालेला राजकीय पश्चाताप आहे, हे कळण्यासाठी काही दिवसाचा कालावधी जावा लागेल। महिन्यानुमहिने दिवसांनी दिवस क्षण क्षण देवेंद्र फडणवीसांना सतत टार्गेट करणारी मंडळी त्यांचं कौतुक करतात। त्याच्याबद्दल कौतुक करण्याचं मी जाहीररित्या आपल्यामार्फत कौतुक करू इच्छितो आहे आणि असाच कौतुकाचा त्यांचा दृष्टिकोन आमच्या सरकारच्या पाठीमागे सतत राहावा अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो। एकीकडे आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष येणार अशा पद्धतीची चर्चा, दुसरीकडे ही बदललेली भाषा, कुठेतरी याचं काही एकमेकांशी परीक्षण जुळत। मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बहुमताने वरिष्ठ नेत्यांनी एकत्रित बसून एनडीएमध्ये आम्ही सहभागी होण्याचा निर्णय घेतला। राज्यातल्या जनतेने आम्ही घेतलेल्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केले। आज आम्ही राज्याच्या सरकारमध्ये आहोत, देशामध्ये एनडीएच्या मध्ये त्या ठिकाणी आहोत
आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम असून याच भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल अजितदादा, प्रफुल्लभाई पटेल पक्षाच्या सिनियर नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या कालावधीमध्ये चालू राहणार आहे. या भूमिकेशी ज्यांना समर्थ व्हायचं वाटत असेल ते त्यांची भूमिका घेतील. त्याच्याबद्दल मला या विषयावरती काही बोलायचं नाही आहे. लास्ट हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावतो असं आपल्याला वाटतं. असं काव्यात्मक आपण बोलल्यामुळे आपल्याला नेमकं काय विचारायचं आहे हे मला अवगत होऊ न शकल्यामुळे त्या झालेल्या अज्ञानापोटी मी दिलगिरी व्यक्त करतो आणि इंग्रजी माध्यमाच्या प्रतिनिधींना विनंती करतो की त्यांनी मला प्रश्न विचारावा. सो लेट यू टू आस्क समथिंग एल्स. लास्ट अंतिम प्रश्न. महाराष्ट्र में रोहिंग्या बांग्लादेशियों की संख्या बढ़ गई है सर. राज्य की सुरक्षा की दृष्टि से सर क्या करना चाहिए? देखिए, इसके बारे में सरकार जो कुछ करती है वो केंद्र सरकार और राज्य सरकार उसके बारे में निर्णय लेती है. लास्ट You see, the family and family united and political equations, I think totally it is different. So I feel, and what I stated earlier, and I mean to say what I mean, that under the leadership of Mr. Ajit Pawar, the senior leaders of NCP have taken conscious decision in their political life, along with the ideology what we had in last 40 years, everyone, with the same ideology we are joined with the NDA, join hands, and we are now the part of this Mahayuti government. The people of Maharashtra has given tremendous response and strong support for our decision. So we will go whatever the decision what we had taken, we will continue with that. Those who want to come with our this decision, nothing to say more than that. सर 18-19 को आपका जो शिविर है उसके बारे में उसे बता दीजिए. इससे जोड़ के एक सवाल है कि शिविर आप 2 दिन का आयोजित कर रहे हैं, सारे जो विजयी हैं या पराजित सब होंगे, लेकिन अजित दादा ने लोकसभा के पहले भी शायद ऐसा स्टेटमेंट किया था कि आने वाले समय में सारी स्थानीय निकाय के चुनाव हम अपने बलबूते लड़ेंगे. क्या ये उसकी तैयारी? नहीं, ऐसा नहीं है. जब चुनाव होते हैं, चुनाव में लोगों का सपोर्ट मिल जाता है, कभी सपोर्ट नहीं मिल जाता है. देखिए, लोकसभा चुनाव में हमको सपोर्ट नहीं मिल गया, बट हम निराश नहीं हो गए थे, थोड़े हताश हो गए थे, लेकिन फिर दोबारा और मजबूती से हम काम को लग गए और लोगों ने हमको स्वीकार दिया. अभी हमारी जिम्मेवारी और बढ़ती गई है. पार्टी का विस्तार करना, संगठन मजबूत करना, लोकल बॉडीज़ के चुनाव आने वाले हैं, तब चुनाव के लिए और मजबूती से संगठन कैसा विस्तार करना, यही हमारा तो रोड मैप रहेगा. लेकिन हम गठबंधन में हैं, तीनों पार्टी के और अलायंस पार्टी के वरिष्ठ नेता साथ में बैठेंगे और उसके बारे में निर्णय ले लेंगे. तब तक हर पार्टी को अपना विस्तार करने का, मजबूत संगठन करने का अधिकार है. लेकिन दादा ने स्पेसिफिकली कहा था कि हम अकेले ही लड़ेंगे, तो वो वैसे ही निर्णय है कि बदल? देखिए ना, हम तो बात तो करेंगे ना. वाइस हो, अरे अभी तक तो चुनाव तो घोषित नहीं हो गए हैं. चलो, धन्यवाद, थैंक यू.